आपल्या कोंबड्यांसाठी त्यांचे आवडते फीड आपण तयार करणार आहे, ते पण घरच्या घरी असे फीड ज्यामध्ये प्रोटीनची मात्रा खूप प्रमाणात असते आणि त्यामुळे त्यांचं जे वजन वाढ आहे ते खूप झपाट्याने होतं मित्रांनो. आणि ते जे फीड आहे ते खूप आवडीने खातात. तर असे फीड जे आहे आपण घरच्या घरी तयार करणार आहे. त्यासाठी आपण एक कॅन घेतला. जर मित्रांनो तुमच्याकडे कूलरचा टप वगैरे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे कॅन आहे तर मी कॅन घेतलेला आहे. कॅनमध्ये थोडंसं गोबर टाकून घेतलं, ज्याला आपण शेण म्हणतो, ते टाकून घेतलं. गोबर घेताना मित्रांनो थोडंसं ताजं घ्यायचं, म्हणजे रिझल्ट जो आहे तो खूप छान भेटेल. आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेतलं. त्यानंतर मी थोडं गिरणीचं जे पीठ असते मित्रांनो, वेस्टेज जे पीठ असते ते मी थोडं ॲड करून घेतलं गोबरसोबत. तुमच्याकडे मित्रांनो जर जे आपण चना किंवा तूर याची डाळ बनवल्यानंतर जे आपल्याकडे टरफलं वगैरे जे असते, डाळ मिलमध्ये जे टरफलं असते, चुरी म्हणतात त्याला, ते असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही ॲड करा. त्यांच्यामुळे जर रिझल्ट खूप छान भेटतो मित्रांनो. माझ्याकडे ते सध्या अवेलेबल नव्हतं म्हणून मी गिरणीचं जे पीठ आहे ते ॲड केलेलं आहे. छान मिक्स केल्यानंतर वरती पण आपल्याला 3 ते 4 mm जे आहे आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे एक फोम टाईप जे आहे थोडीशी लेअर तयार होणार. नंतर मित्रांनो आपल्याला दही साखरचं जे मिश्रण आहे ते वरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे मित्रांनो जास्त प्रमाणात माशा ज्या आहेत त्याच्यावरती बसणार आणि अंडी घालणार. अशा प्रकारे मित्रांनो आपला सेटअप जो आहे तो तयार झालेला आहे. हा सेटअप मित्रांनो आता आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा जिथं माशा ज्या आहे भरपूर प्रमाणात आहे. एवढा सेटअप केल्यानंतर पण मित्रांनो काही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण हे जे पूर्ण सेटअप केलेलं आहे ह्या अशा ठिकाणी ठेवायचा जिथे थोडासा अंधार असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण ह्या सेटअप जो जिथं ठेवत आहोत तिथे ऊन यायला नको. हा जो लार्वा आहे हा तयार व्हायला 2 ते 3 दिवस लागतात. तर आपण 2 टाईम जे आहे थोडं थोडं त्यामध्ये पाणी ॲड करत जायचं. थोडंसं ओलावा असायला पाहिजे म्हणून जे आहे थोडंसं 2 टाईम जे आहे पाणी थोडंसं ॲड करत राहायचं. तर चांगला रिझल्ट पाहिजे असं मित्रांनो तर त्यामध्ये थोडेसे 2 अंडे जे आहे ते फोडून टाकायचे, म्हणजे जेणेकरून माशा जे आहे जास्त प्रमाणात तिथे बसतील आणि अंडे घालतील.